ऋतू बदलतात आणि काळही बदलतो. काळासोबत माणसंही बदलतात, माणसाचे विचार बदलतात, आचार बदलतात. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. मानवी जीवनाच्या ज्या अवस्था आहेत, बालपण, तरुणपण, म्हातारपण, या 3 अवस्थेमध्ये मानवी जीवन जगत असताना स्थित्यंतरे आपण पाहतोय. बालपणी आपलं आयुष्य कसं असते, तरुणपणी ते कसं असते आणि म्हातारपणी ते कसं असते, ह्या ज्या 3 अवस्था आहेत, त्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोल हे माणसाला निभवावे लागतात. बालपण हे अल्लड असते. बालपणामध्ये फार काही माणसाला समज नसतो आणि तरुणपण आल्यानंतर त्या तरुणपणाच्या धुंदीमध्ये माणसाला आयुष्यामध्ये जे काही सुख येते, दुःख येते, तर ते सगळं आपण या ठिकाणी ॲक्सेप्ट करून पुढे चालावे लागत असते. कधी कधी जीवनामध्ये असे मोड येतात की तिथे काय करावं काय नाही हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जेव्हा ते मोड येतात तेव्हा त्याला काही सूचनाच होत असते. खरे तर जो विचारवंत असतो आणि जो सत्यशोधक असतो, सत्याच्या मार्गाने चालणारा असतो आणि मानवतावादी असतो, तथागत भगवान गौतम बुद्धाच्या आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन जो करतो, त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कितीही मोठं संकट येवो, कितीही मोठं दुःख येवो, तो माणूस त्या संकटाला किंवा त्या दुःखाला घाबरत नसतो. तो त्यातून मार्ग काढून पुढे जात असतो. आणि जीवन हे असंच असतं. जीवनामध्ये जे काही घटना घडतात, उचित घडतात, अनुचित घडतात, त्या सगळ्या या ठिकाणी आपल्याला स्वीकाराव्या लागतात आणि ते स्वीकारत आपण जीवन जगत असतो. प्रत्येक